गुड मॉर्निंग. तर रेडिओ ऍक्टिव्हिटीचे पुढचे प्रॉब्लेम आपण सुरू करूयात आता. राईट डाऊन. गेल्या वर्षी 2020 ला आलेला हा नीटला आलेला प्रॉब्लेम आहे. द हाफ लाईफ ऑफ रेडिओ सॅम्पल. द हाफ लाईफ ऑफ रेडिओ सॅम्पल. हाफ लाईफ ऑफ रेडिओ सॅम्पल undergoing alpha decay. Half life of radioactive sample undergoing alpha decay. Undergoing alpha decay is 1.4 into 10 raised to 17 second. 1.4 into 10 raised to 17 second. 10 raised to 17 second. If the number of nuclei in the sample is, if the number of nuclei in the sample is 2 into 10 raised to 21, number of nuclei in the sample is 2 into 10 raised to 21. The activity of the sample is nearly activity of sample is nearly first option 10 raised to 3 becquerel, second 10 raised to 4 becquerel, third 10 raised to 5 becquerel, and fourth 10 raised to 6 becquerel. Now in this problem we have to calculate the activity of the sample. You know that activity minus dn by n minus dn by dt. This minus dn by dt is called as the activity, rate of disintegration or rate of the decay, number of nuclei decaying per second. तर आपण ऍक्टिव्हिटी ऑफ रेडिओऍक्टिव्ह सॅम्पल असं म्हणतो. आणि ऍक्टिव्हिटी ऑफ सॅम्पल इज इक्वल टू लॅम्बडा एन. हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला झालेला आहे. आता एन ऍट इन्स्टंट टी तुम्हाला दिलेले आहे. एन ऍट इन्स्टंट टी आणि T1/2 म्हणजे आपला पिरियड दिलेला आहे. तर आपला पिरियड आणि T1/2 करून ऍक्टिव्हिटी काढायची, पण लॅम्बडा दिलेली नाही. पण आपल्याला T1/2 चा दुसरा फॉर्म्युला माहित आहे आपला पिरियडचा. काय तो 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. त्याच्यावरून लॅम्बडा बरोबर काय येईल 0.693 डिवायडेड बाय T1. ओके. आणि मग ही लॅम्बडाची किंमत ऍक्टिव्हिटीच्या इथं कुठं केली. ऍक्टिव्हिटी ऑफ रेडिओऍक्टिव्ह सॅम्पल इज इक्वल टू लॅम्बडा म्हणजे काय 0.693 डिवायडेड बाय T1/2 मल्टिप्लाइड बाय n. Then activity 0.693 into number of atoms 2 into 10 raised to 21 divided by half life period 1.4 into 10 raised to 70. त्याचं काय झालं ऍक्टिव्हिटी ऑफ द सॅम्पल. ओके. नेक्स्ट 2019. आता याच्यावरचा 2019 ला त्याच्या गेल्या वर्षी काय प्रश्न आला होता बघा. फॉर अ रेडिओ मटेरियल
हाफ लाईफ इज 10 मिनिट्स. 1 मिनिट हा काल प्रश्न आपला झालेला आहे. 600 नंबर ऑफ न्यूक्लियाचे 450 राहिले. ओके. काल आपण ऍक्टिव्हिटी तर दिली का? काय लिहिलं सुरुवातीला तुम्ही? द रेट ऑफ रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन हा 2019 आहे. मी मगाशी 2018 वाचला. द रेट ऑफ रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन, the rate of radioactive disintegration at an instant, rate of radioactive disintegration at an instant for a radioactive sample, or a radioactive sample rate of radioactive disintegration at an instant for radioactive sample of half-life 2.2 into 10 raised to 9 second, 2.2 into 10 raised to 9 second, is 10 raised to 10 per second. Is a 10 raised to 10 per second. The number of radioactive atoms in that sample at that instant number of radioactive atoms in that sample at that instant is option बघा 3.17 into 10 raised to 10 त्यानंतर 3.17 into 10 raised to 19 त्यानंतर 3.17 into 10 raised to 17 and last 3.17 into 10 raised to 18 10 19 17 18 ओके. आता काय दिले आपल्याला? रेट ऑफ रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. आता रेट ऑफ रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन म्हणजेच काय? रेट ऑफ डिके म्हणजेच नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियर डिकेज पर सेकंड आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ऍक्टिव्हिटी. आणि ऍक्टिव्हिटी दिली इथे ऍक्टिव्हिटी असा शब्द न वापरता काय म्हटलेलं आहे? रेट ऑफ रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन दॅट इज -dn/dt. आणि हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचा हाफ लाईफ पिरियड पण दिलाय. किती हाफ लाईफ पिरियड दिलाय? 2.2 into 10 raised to 9 P1. तर मगाच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला n काढता येईल. A is equal to lambda n. A is equal to 0.693 n upon P1. डायरेक्ट लिहूया. A दिले तुम्हाला 10 raised to 10 बरोबर ना? आणि 0.693 n कॅल्क्युलेट करायचं आहे.
T1 आप दिलेला आहे 2.2 into 10⁻⁹ n is equal to 2.2 into 10⁻19 divided by 0.6. आता हा जो भागाकार आहे तो 3.17 येणारच आहे. उत्तरामध्ये 3.17 आहे. 22 भागिले 7. तर 10⁻⁴ किती येते फक्त बघा. 10⁻⁴ किती झाली 19. म्हणजेच नंबर ऑफ रेडिओ न्यूक्लियर त्यात इन्स्टंट. ओके, समजलं का बघा. झालं. नेक्स्ट. Write down. A radioactive sample with half-life of 1 month. A radioactive sample with half-life of 1 month. Has the label. त्या सॅम्पलवर एक लेबल लावलेलं आहे. आपल्या 1 month आहे. त्याच्यावर लेबल काय आहे? ऍक्टिव्हिटी 2 मायक्रोक्युरीज. ऍक्टिव्हिटी 2
microcuries on 1891. म्हणजे 1/8/1991 ला त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती किती आहे? 2 मायक्रोक्युरीज आहे. व्हॉट वुड बी इट्स ऍक्टिव्हिटी 2 months earlier? What would be its activity 2 months earlier? 2 months earlier. पहला ऑप्शन है 1 माइक्रोक्यूरी. 1 माइक्रोक्यूरी. दूसरा 0.5 माइक्रोक्यूरी. तीसरा 4 माइक्रोक्यूरी. आणि चौथा 8 माइक्रोक्यूरी. आता ऍक्टिव्हिटी दिलेली आहे 2 मायक्रोक्यूरी 1 ऑगस्ट 1991. तर 2 months अर्लियर म्हणजे 2 महिन्यापूर्वी त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन, रेट ऑफ डिके हा 2 मायक्रोक्युरी पेक्षा जास्त असेल का कमी असेल? कोण सांगते? जास्त असेल. बरोबर आहे. कारण dn by dt is directly proportional to n. dn by dt म्हणजे ऍक्टिव्हिटी, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ रेडिएक्टिव्ह न्यूक्लियर प्रेझेंट. अहो 2 महिन्यानंतर किती हाफ लाईफ झाले असतील? 2 हाफ लाईफ झाले असतील. कारण 1 महिना तर हाफ लाईफ पिरियड आहे. हाफ लाईफ पिरियड किती आहे? हाफ लाईफ पिरियड किती आहे? 1 month. लक्षात घ्या. म्हणजे 2 हाफ लाईफ झाली आणि त्यानंतर 2 मायक्रोक्युरी त्याची ऍक्टिव्हिटी, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन आहे. म्हणजे त्याच्या 2 हाफ लाईफ पूर्वी नक्कीच 2 पेक्षा उत्तर जास्त असणार आहे. म्हणजे या दोन्हीतलं हे 2 उत्तर असू शकत नाही. मे बी 4 किंवा 8. आता 2 हाफ लाईफ पेज मध्ये 4 पण होणार नाही. ते आपण सोडून प्रत्यक्ष सगळं तोंडी करत बसण्यापेक्षा आपल्याला सोडवणं जास्त सोयीस्कर आहे. आता हाफ लाईफ किती झालेले आहेत? हाफ लाईफ किती झालेले आहेत? n इज इक्वल टू 2. बरोबर आहे ना? 2 महिन्यात किती हाफ लाईफ होणार आहेत? 2. 1 महिना हाफ लाईफ पिरियड. आता आपला फॉर्म्युला काय? n/n0 इज इक्वल टू कशा येत आहे? आता आपल्याला n/n0 कसा लिहिता येतो? a/a0. हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. कारण बघा n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी आणि a इज इक्वल टू a0 e रेस टू मायनस लॅम्बडा. हा फॉर्म्युला ऍक्टिव्हिटीचा घेतलाय की नाही? जर तुम्हाला कशा देत आहे? a इज इक्वल टू a0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी झालंय का? म्हणजे n/n0 म्हणजेच काय? a/a0. n/n0 म्हणजेच काय? a/a0. म्हणजे a/a0 इज इक्वल टू 1/2 रेस टू n. आता ए दिलेलं आहे तुम्हाला 2. आपल्याला a0 इनिशियल काढायचं. 1/2 मग किती a0 बघा. a0 बरोबर 2 गुणिले 2/2 8 मायक्रोक्यूब. आलं का? लक्षात आलं का? बघा प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या.
Next, a radioactive element has half-life of 800 years. A radioactive element has half-life of 800 years. A radioactive element has half-life of 800 years. T1 half 800 years. After आपला हा झालेला आहे ना 6400 वर्ष झालेलं आहे. नेक्स्ट घ्या. The count rate of Ziegler-Muller counter. The count rate of, next problem, the count rate of Ziegler-Muller counter. Count rate of Ziegler-Muller counter for radiation of radioactive material. For radiation of radioactive material. Of half-life of 30 minutes. Of half-life of 30 minutes. Decreases to 5 per second. Decreases to 5 per second after 2 hours. 5 per second after 2 hours. The initial count rate was. The initial count rate was. Initial count rate was. Option number 1, 80 per second. Next, 625 per second. Third, 20 per second. And fourth, 25 per second. बघा याच्यामध्ये काय दिले हे समजलं पाहिजे. हा खरं तर प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकला पाहिजे कारण झालेच आहे, पण समजणं गरजेचं आहे. वेगळं काहीतरी दिलं म्हणजे आपल्याला वेगळं वाटायचा विषय नाही. जिगर-मुलर काउंटर आहे वगैरे तुम्हाला माहित नाही, पण त्याच्या खोलात जायची पण गरज नाही. काय दिलं हे कळलं पाहिजे. Count rate of Ziegler-Muller counter for the radiation of radioactive material of half-life 30 minutes. half-life तर कळा. T1 half is equal to किती आहे 30 minutes. एका रेडिओएक्टिव्ह सॅम्पलचा half-life period T1 half आहे 30 minutes. Okay. Decreases to 5 per second after 2 hours. म्हणजे 2 hours नंतर तो काउंट रेट हा 5 पर सेकंद झाले. कसला काउंट रेट? काउंट रेट म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी. नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लिआय डिसइंटिग्रेटिंग पर सेकंद मध्ये दिलेलं आहे ना काउंट रेट. म्हणजे थोडक्यात ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि ती ऍक्टिव्हिटी किती झालेली आहे? 2 तासानंतरची 5 पर सेकंद. 5 पर सेकंद. तर इनिशियल काउंट रेट म्हणजे इनिशियल ऍक्टिव्हिटी A0 आपल्याला कॅल्क्युलेट करायची. काय? इनिशियल ऍक्टिव्हिटी A0 काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची. करता येईल मग? करा तर परत मगाचा फॉर्म्युला A/H0 इज इक्वल टू काय 1/2 आता हाफ लाईफ 30 मिनिट आहे. टाइम किती सांगितलं?
2 hours. म्हणजे नंबर ऑफ हाफ लाईफ किती होतील? अर्ध्या तासात हाफ लाईफ पिरियड आहे, 2 तासात किती हाफ लाईफ होतील? हाफ लाईफ पिरियड हा अर्धा तास आहे, 2 तासामध्ये किती हाफ लाईफ होतील? 4. म्हणजे ए किती दिले तुम्हाला? 5 डिवायडेड बाय A0 इज इक्वल टू 1/2 रेश टू 4. 2/4 किती येईल? 16. A0 किती येईल? 80%. 2 तासापूर्वीचा जो रेट आहे हा ऍक्टिव्हिटीचा रेट, एका सेकंदाला 80 न्यूक्लिया त्याच्यातून बाहेर पडत होते आणि 2 तासानंतर तो रेट झाला 5 न्यूक्लिया बाहेर पडायला एका सेकंद. म्हणजे रेट हा टाइम मॉडेल तसा कमी कमी होत जातो. रेट हा नंबर ऑफ न्यूक्लियाच्या संख्येवर अवलंबून असतो. ओके, नेक्स्ट. Half lives of 2 radioactive elements A and B. Half lives of 2 radioactive elements of 2 radioactive elements A and B are 20 minutes and 40 minutes. 20 minutes and 40 minutes respectively. For sure. Initially, sample A and B have equal number of nuclei. Initially, sample A and B have equal number of nuclei. Equal number of nuclei. After 80 minutes, the ratio of remaining number of A and B nuclei is the ratio of remaining number of A and B nuclei is 4:1, 1:2, 1:1, 1:6. प्रॉब्लेम सोपा आहे, समजला पाहिजे. काय सांगितले लक्षात घ्या. एक ए सॅम्पल आहे, ए सॅम्पल आणि ए सॅम्पलला त्याचा हाफ लाईफ पिरियड किती आहे? 20 मिनिट आहे. फॉर ए सॅम्पल हाफ लाईफ पिरियड 20 मिनिट आहे. T1 ऑफ किती आहे? 20. तर 80 मिनिटांमध्ये त्याचे किती हाफ लाईफ होणार आहेत? पहिल्या सॅम्पलची 80 मिनिटांमध्ये हाफ लाईफ किती होतील? असं करताय पटकन सांगा ना. N इज इक्वल टू T बाय कॅपिटल T. 80 भागिले 20 किती झाली? 4. पहिला जो रेडिओएक्टिव्ह सॅम्पल आहे, पहिला रेडिओएक्टिव्ह सॅम्पल त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे 20 मिनिट. 80 मिनिटानंतर हा किती शिल्लक राहिला, तो किती शिल्लक राहिला, त्याचा रेशो विचारलाय. नीट लक्षात घ्या काय विचारले. रेशो ऑफ रिमेनिंग नंबर ऑफ न्यूक्लियाय शिल्लक राहिले N ऍट टाइम T. लक्षात येतं? N ऍट टाइम T. आता N/N0 बरोबर काय लिहितो आपण? 1/2 रेश टू N.
म्हणजे 1/2⁴ म्हणजे हे झालं 1/16 कोणासाठी पहिल्यासाठी. म्हणजे 80 मिनिटानंतर किती शिल्लक राहणार आहे त्याच्यामध्ये सॅम्पल एन ऑफ ए म्हणूया N0/16 जेवढा सॅम्पल शिल्लक राहील कुठला पहिल्याच. आता N0 दोघांसाठी कसं आहे सेम आहे. N0 दोघांसाठी सेम आहे वेगळा नाही आहे. मग सॅम्पल बीचा विचार करताना फॉर बी सॅम्पल एन किती येणार आहे टी तेवढाच आहे 80 पण त्याचा अप्लाय पिरियड आहे 40 म्हणजे त्याची 2 लाईन्स होणार आहेत. त्याचे 2 अप्लाय पिरियड होतील ना 2 लाईन्स आहेत म्हणजे त्याचा सॅम्पल किती शिल्लक राहणार एनबी बरोबर डायरेक्ट लिहू का एनबी अपॉन N0 बरोबर 1/2⁴ म्हणजे 1/4 म्हणजेच एनबी किती झाला हो N0/4. प्रॉब्लेम समजून घ्या. मग दोघांचे रिमेनिंग एन ए अपॉन एनबी हे रिमेनिंग असतं ना यात ऍट टाइम टीला एन ए अपॉन एनबी काय येणार आहे करा रेशो आणि मला सांगा उत्तर प्रकार चला. किती आलं 1:2. The relation between lambda and T1 नको ते काय फॉर्म्युलाच आहे नको राहू द्या. The half life of radioactive element is the half life of radioactive element is 12.5 hours. 12.5 hours. And its quantity is 256 grams. Its quantity is 256 grams. After how much time
after how much time its quantity will be 1 gram. After how much time its quantity will be 1 gram. पहिला पर्याय 50 hours, दूसरा 100 hours, तिसरा 150 hours आणि चौथा आहे 200 hours. आता इनिशियल सॅम्पल दिलाय 256 ग्रॅम N0. दिलाय 256 आणि अप्लाय पिरियड किती दिलाय हो? 12.5 hours. तर N हा 1 ग्रॅम शिल्लक राहण्यासाठी किती तास लागते? खरं तर हा प्रॉब्लेम तुम्ही एअर फॉर्म्युला सोडू शकता. T इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा लॉग N बाय का दिलं. पण ज्यावेळेस टी हा Nच्या भाषेत नसतो तेव्हा तो फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे स्मॉल टी आणि कॅपिटल टी. आता मुळात इथे कसं आहे बघा, 256चा 1 ग्रॅम राहिले. आता थोडस आपण डोकं चालवायचं असतं. 256 हे कुठल्या पाड्यातली संख्या आहे? 2 मधले. 2चा तो घात आहे. कितवा घात आहे? 2⁸8. पाठ पाहिजे 256 512 528. 2⁸10 पर्यंत आपल्याला माहित पाहिजे पटापट. मग आता त्या फॉर्म्युला सुटू शकते. N by N0 is equal to 1 by 2⁸. N माहित आहे का आपल्याला? नाही. मग N कसा लिहिणार आपण? 1 by 2⁸. N म्हणजे काय? T म्हणजे N टाइम्स T1. किती अप्लाय झाल्यानंतर टोटल टाइम होतो? N किती झाला? T बाय. आता N बाय N0. N किती आहे? 1. N0 किती दिलाय? 256. बरोबर. 1 by 2⁸. स्मॉल टी काढायचा आम्हाला. T1 हाफ दिलेला 12.5. बघा, आता हे थोडं सोडवलं पाहिजे. टी कॅल्क्युलेट करायचंय. 2च्या पाड्यात येतं म्हणण्यात अडचण नाही. 2⁸8 झालं. आणि इकडं 1 by 2⁸ T अपॉन 12.5. आता दोन्ही बाजूचा बेस सेम आहे, पॉवर पण सेम असणार. म्हणजे 8 बरोबर T बाय 12.5. T बरोबर 8 गुणिले 12.5. म्हणजे 100 तासानंतर तो 1 ग्रॅम राहिला असेल.
झालं. A sample of radioactive element containing 4 into 10 raised to 16 active nuclei. Sample of radioactive element. Sample of radioactive element containing 4 into 10 raised to 16 active nuclei. Active nuclei. Half-life of element is 10 days. Half-life of element is 10 days. After how much time? Sorry. Then number of decayed nuclei after 30 days. Then number of decayed nuclei. Number of decayed nuclei after 30 days. After 30 days. 0.5 into 10 raised to 16 one option. Second, 2 into 10 raised to 16. Third, 3.5 into 10 raised to 16. And last, 1 into 10 raised to 16. बघा काय म्हटलेलं आहे, काय दिले तुम्हाला? इनिशियल रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियर दिले 4 गुणिले 10⁻16 बरोबर आहे. आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड 10 दिवस आहे, तर 30 दिवसानंतर त्याच्यामध्ये किती डीके झाले असतील? प्रश्न काय विचारलाय नीट बघा. इनिशियल दिले आणि 30 दिवसानंतर किती हाफ लाईफ होणार आहे? 3. 10 दिवस हा एक हाफ लाईफ पिरियड आहे. 30 दिवसात किती हाफ लाईफ होतील? त्याची 3. बरोबर आहे. तर किती डीके झाले असेल? आता एक लक्षात घ्या, तोंडी सुद्धा कळतो. एक हाफ लाईफ झालं तर किती शिल्लक राहतो? 1 हाफ. बरोबर आहे. 2 हाफ लाईफ झाले किती शिल्लक राहतो? 1/4. आणि 3 हाफ लाईफ किती शिल्लक राहतो? 1/8. पण ह्याने डीके किती झाला विचारलाय. नीट लक्षात घ्या, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये कसं 256 ग्रॅम होता. लक्षात येतंय? मगाशी पण किती हाफ लाईफ झाली? 4 हाफ लाईफ नंतर किती? 1 ग्रॅम. म्हणजे डीके किती झाला? 255 ग्रॅम डीके झाला. म्हणजे इनिशियल मधून शिल्लक राहिलेला काय केला पाहिजे? वजा केला पाहिजे. मी डीके काढता येईल. हा म्हणजे याच्या 1/8 शिल्लक राहणार आहे. म्हणजे 7/8 ह्याच्या काय होणार आहे? डीके होणार आहे. 1/8 शिल्लक राहणार आहे म्हणजे 7/8 काय होणार आहे? डीके होणार आहे. म्हणजे उत्तर काय असेल बघा, 3.5 गुणिले 10⁻16. हे झालं तोंडी. हे झालं तोंडी. समजलंय का हे? का नाही समजलं? तोंडी कसं सोडवलं बघा. मी काय सांगितलं, इनिशियल N0 असेल, एका हाफ लाईफ पिरियड मध्ये किती राहिला? N0/2. 2 हाफ लाईफ मध्ये किती झाला? N0/4. आणि 3 हाफ लाईफ मध्ये किती झाला? N0/8. N0/8 शिल्लक राहिला म्हणजे डीके किती झाला? 7/8 N0 डीके झाला. ओरिजिनल किती आहे? 4 गुणिले 10⁻16. त्याच्या 7/8 म्हणजे 4 2 8, 3.5. म्हणजे 3.5 गुणिले 10⁻16 एवढे न्यूक्लिय त्याच्यामधून काय झाले? डीके झाले. हे झालं तोंडी. ज्यांना याचा कॉन्सेप्ट समजला आहे असे विद्यार्थी हा प्रॉब्लेम तोंडी सोडवू शकतात.
ज्यांना तोंडी सोडवता येत नाही त्यांच्यासाठी आता काय म्हणूया आपण, तर माहिती आपल्याला हाफ लाईफ किती झाली, 3 झाली. 3 हाफ लाईफ मध्ये किती शिल्लक राहील, चला काढूया. n/n0 इज इक्वल टू 1/2 रेस टू n, म्हणजेच 1/2 रेस टू 3, म्हणजेच n/n0 किती झालो, 1/8. म्हणजे n किती होणार, n किती शिल्लक राहिला, 1/8 इंटू n0. n0 किती आहे, 4 म्हणजे 10^16, म्हणजे 1/2 इंटू 10⁻16 हा झाला n, म्हणजेच किती झाला, 0.5 म्हणजे 10^16. एवढे न्यूक्लियस शिल्लक आहे. म्हणजे डीके किती झाले, n0 मायनस n. n0 किती होते, 4 म्हणजे 10^16, 0.5 म्हणजे 10^16, किती झालं, 3.5. समजलं का, प्रॉब्लेम हा समजला का, दिसतंय का व्यवस्थित बोर्डवरच. झालं का लिहून, झालं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणखी जादा मी असं लिहून देऊ शकतो, काय, इन 1 हाफ लाईफ पिरियड, 1 हाफ लाईफ पिरियड, सॅम्पल रिमेनिंग n बरोबर किती, 1/2. इन 2 हाफ लाईफ, सॅम्पल रिमेनिंग n बरोबर किती, 1/4. इन 3 हाफ लाईफ, सॅम्पल रिमेनिंग इज 1/8. कशा देतात, इन 4 हाफ लाईफ, सॅम्पल रिमेनिंग इज किती येणार, 1/16 आहे, त्याच्या निम्मा निम्मा. आणि या प्रत्येक ठिकाणी डीके किती झाला लक्षात घ्यायचं, तो सोपा आहे, स्वतः करून का. आणि हे जर लक्षात आलं तर कसलाही प्रॉब्लेम येऊ दे, मग ग्रॅम मध्ये येऊ दे, नंबर ऑफ न्यूक्लियाई येऊ देत, फक्त हे करतात. पण तोंडी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी या गोष्टी, a sample of radioactive element has a mass of 10 gram at instant t0. हे सगळे आस्क्ड क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा, आज घेतलेले. सॅम्पल ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट has mass of 10 gram at instant t is equal to 0. At instant t is equal to, म्हणजे इनिशियल दिलाय, म्हणजे त्याला n0 किंवा m0 म्हणजे m0 m is equal to m0
आपला करता येईल. एनच्या ऐवजी काय एम नंबर ऑफ न्यूक्लिया दिले तेव्हा मास मगाशी मास घेतलं होतं आपण एन ला दाखवलं ते तर सांगतो एक भाग काही ठिकाणी एम लिहिलेला आहे म्हणून तुम्हाला तर किती दिले 10 ग्रॅम अप्रॉक्सिमेट मास ऑफ दिस इलेमेंट हे तर तोंडी सोडायला पाहिजे approximate mass of this element in a sample after 2 mean lives is after 2 mean lives is number one 2.50 gram 2.50 gram त्यानंतर 3.70 gram 3.70 gram त्यानंतर 6.30 gram 6.30 gram आणि लास्ट 1.35 gram 1.35 gram फक्त इथं स्मॉल टीच्या ठिकाणी काय करायचं ऍव्हरेज लाईफ आता याच्यामध्ये किंवा तुम्हाला ऍव्हरेज लाईफचा आणि हाफ लाईफ पिरियडचा रिलेशन दिले काय दिले हो T1/2 is equal to 0.693 का ओके T1/2 काय दिलंय 0.693 आणि टीचा फॉर्म्युला काय 1/λ 1/λ मग काय येणार स्मॉल टी बरोबर स्मॉल टी म्हणजे टाईम आणि हा जो टाइम आहे स्मॉल टी आपल्याला 2 काय सांगितले ऍव्हरेज लाईफ 2 ऍव्हरेज लाईफ स्मॉल टी हा 2 ऍव्हरेज लाईफ कशाला
ॲव्हरेज लाईफ आहे, मीन लाईफ. ॲव्हरेज लाईफ कशाने दाखवत आपण? आणि किती वेळानंतर काढायचं आहे स्मॉल टी? 2 ॲव्हरेज लाईफ्स. लक्षात येते का? बघा परत एकदा सांगतो. आता एखाद्या रेडिओएक्टिव्ह सॅम्पल मध्ये त्याचा ॲव्हरेज लाईफ टाइम आपण जो सांगितलेला आहे, म्हणजे डिफरंट न्यूक्लिआय ऑफ ए रेडिओएक्टिव्ह स्पेसिस डिके ऍट डिफरंट टाइम्स. त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ टाइम हे कसं असतं? वेगवेगळं असते. आणि मग त्याचं ॲव्हरेज लाईफ टाइम जेव्हा काढतो, ॲव्हरेज लाईफ टाइम, ते ॲव्हरेज लाईफ टाइम कशाने दाखवलं असतं? त्याच्यासाठी आपण एक वेगळा टी काढलेला लक्षात घ्या. तो टी बघितला की ॲव्हरेज लाईफ टाइम म्हणायचं. आता हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम असल्यानंतर आपल्या लक्षात येईल ॲव्हरेज लाईफ टाइमचा फॉर्म्युला 1/λ आहे. हा प्रॉब्लेम काय सांगतोय? अप्रॉक्सिमेट मास ऑफ धिस एलिमेंट इन द सॅम्पल आफ्टर 2 मीन लाईफ, म्हणजे 2 ॲव्हरेज लाईफ झाल्यानंतर किती मास शिल्लक राहील. म्हणजे स्मॉल टी हा 2 ॲव्हरेज लाईफ आहे. टी म्हणजे एक ॲव्हरेज लाईफ बरोबर आहे. स्मॉल टी म्हणजे किती झाला? 2 ॲव्हरेज लाईफ. म्हणजेच किती झाला स्मॉल टी? 2 गुणिले ॲव्हरेज लाईफचा फॉर्म्युला काय होऊन पाहिला? मग फॉर्म्युला काय आपला? आणि इथं आता तो टी आपल्याला डायरेक्ट टीला टी म्हणता येणार नाही, कारण 2 ॲव्हरेज लाईफ आहेत. एक असतं तर म्हटलं असतो. मग कसं लिहिणार बघा? m is equal to m0 e raised to minus लॅम्बडा. टी ची व्हॅल्यू काय आहे? लक्षात येतंय का? समजलंय का? समजून घ्या. जसं आपण हाफ लाईफला केलं तसंच ॲव्हरेज लाईफला करायचं. सोपं आहे, काय नाही. हाफ लाईफ जेवढी झाली तो एन म्हणतो आपण, बरोबर आहे का? हाफ लाईफ जेवढी झाली त्याला काय म्हणतो? एन. म्हणजे टी बरोबर काय? एन टी 1, बरोबर आहे का? तसं इथं स्मॉल टी बरोबर एन इंटू ॲव्हरेज लाईफ. म्हटलं तर हा फॉर्म्युला लिहून ठेवा. ॲव्हरेज लाईफ दिला असेल तर स्मॉल टी म्हणजे काय? एन इंटू ॲव्हरेज लाईफ. आणि इथं एन स्मॉल टी म्हणजे काय? एन इंटू हाफ लाईफ. सेम त्या पद्धतीने. मग किती ॲव्हरेज लाईफ झालेले आहेत? जसं हाफ लाईफ किती झाले आपण म्हणतो, तसं ॲव्हरेज लाईफ किती झालेले आहेत? 2. 2 ॲव्हरेज लाईफ नंतर टाइम किती झाला? 2 इंटू हा ॲव्हरेज लाईफचा टो. मग काय येणार? टीची व्हॅल्यू 2/λ. इथं पुटअप केली. आता लॅम्बडा गेट्स कॅन्सल. आपल्याला एम काढायचंय ना? काय काढायचंय? एम किती शिल्लक राहील? m0 किती दिलाय? 10 e raised to minus 2 e raised to minus 2 म्हणजेच 10 into 10 by e raised to 2. आता याच्यामध्ये एक व्हॅल्यू तुम्हाला थोडीशी पाठ करून ठेवायची आहे. 1 by e raised to 2 ची जी किंमत येते एक्सपोनेन्शियल, याची व्हॅल्यू आणि त्याचा परत घात करून ती आहे 0.135. बट आता एवढं सगळं तुम्हाला येत नसतंय. डेली लावू दे. e raised to 2 ची व्हॅल्यू 1 by e raised to 2 ची 0.135 म्हणजे 0 किती होणार? हा गुणिले 0.135 म्हणजे 1.35. आता खर तर प्रश्नकर्त्याला हे अपेक्षित नाही तुमच्याकडून, म्हणजे इतक्या डिटेल्स तुम्ही जावा अशी काय अपेक्षा नाही. तुम्हाला जर
कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर काही प्रश्न तुम्ही तर्कशास्त्राने सोडवू शकता. आणि हे तर्कशास्त्र आपल्याला या ठिकाणी थोडस लक्षात घ्यायचं आहे. तर्कशास्त्र कसं वापरायचं बघा. 10 ग्रॅम आहे. हाफ लाईफ पेक्षा अवरेज लाईफ केव्हाही कसं आहे, जास्त आहे. ऍव्हरेज लाईफ आहे ते. त्यामुळे एक लक्षात घेऊया, किती हाफ लाईफ झाली समजा 2 हाफ लाईफ झाली, तर 2 हाफ लाईफ मध्ये सॅम्पल किती शिल्लक राहतो, 2.5 ग्रॅम. म्हणजे 2.5 ग्रॅम पेक्षा मोठी उत्तर तर असायचा विषय नाही. 3.7 आणि 6.3 तर विषय नव्हता. लक्षात येते. आणि ऍव्हरेज लाईफनं जो सॅम्पल शिल्लक राहणार आहे, ऍव्हरेज लाईफनं जो सॅम्पल शिल्लक राहणार आहे तो हाफ लाईफ पेक्षाही कमी राहणार, कारण हाफ लाईफ पेक्षा ऍव्हरेज लाईफचा टाइम जास्त आहे. हाफ लाईफ पेक्षा ऍव्हरेज लाईफचा टाइम जास्त आहे. कितीला जास्त आहे, तर ऍव्हरेज लाईफ हा 0.69 अपॉन T बरोबर आहे का. ऍव्हरेज लाईफ हा T1 भागिले 0.69. म्हणजे इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, कोण मोठं आहे, ऍव्हरेज लाईफ मोठा आहे. कुणापेक्षा, T1 पेक्षा मोठा आहे. सर्वसाधारण इथं 1/7 म्हणजे किती येते बघा, हम्म 14. म्हणजे 14% व्हॅल्यू, 14% व्हॅल्यू ऍव्हरेज लाईफची कुणापेक्षा जास्त आहे, आपल्यापेक्षा. मी काय म्हणतोय लक्षात येते का बघा. हाफ लाईफ पिरियड पेक्षा अवरेज लाईफ हा 14% जास्त आहे. म्हणजे हाफ लाईफ पिरियड नंतर त्याच्यामध्ये जेवढं शिल्लक राहणार आहे त्याच्यापेक्षा अवरेज लाईफ मध्ये अजून कमी शिल्लक राहणार, कारण टाइम जास्त आहे. म्हणजे उत्तर हे 2 हाफ लाईफ जे शिल्लक राहणार होतं 2.5 त्याच्यापेक्षा कमी शिल्लक राहणार आहे. त्याच्यापेक्षा कमी एकच उत्तर आहे, किती 1.35. क्लिअर होते का बघा. काही गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत आणि हे समजून घ्या, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म्युला आणि उत्तर कॅल्क्युलेशन करूनच उत्तराकडे जाता येईल. कारण काही ठिकाणी अशी कॅल्क्युलेशन असतात, आता 1/e ची व्हॅल्यू पुटअप करणं, या ज्या गोष्टी आहेत या थोड्याशा नाही म्हटलं तर कॅल्क्युलेशनला सोप्या नाही. त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकत नाही. मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला ज्यावेळेस ऍव्हरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण हाफ लाईफ आणि ऍव्हरेज लाईफ यांच्यामधलं रिलेशन पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ऍव्हरेज लाईफ हा हाफ लाईफ पेक्षा 14% कसा आहे, जास्त आहे. आणि हा विचार करून तुम्हाला जो सॅम्पल शिल्लक राहणार आहे तो नंबर ऑफ हाफ लाईफ पेक्षा कमी राहणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचा प्रॉब्लेम छोटा वाटला पण त्याच्यामध्ये मीन लाईफ हा शब्द असल्यामुळं तो प्रॉब्लेम आहे. पुढे जाऊया. Half life of radium is 1600 years. Half life of radium is 1600 1600 years. Hundred gram of radium existing now
100 gram of radium existing now will remain 25 gram. Will remain 25 gram. After पहिला पर्याय 4800 वर्षे 4800 years. Second 6400 years. त्यानंतर 2400 वर्षे 2400 वर्षे आणि लास्ट 3200 वर्षे 3200 इयर्स. हा मात्र सोपा आहे. तुम्ही काय वाटतं? नीट समजून घ्या. इनिशियल किती होता? इनिशियल किती होता सॅम्पल? 100 ग्रॅम. त्याचा शिल्लक राहिला n/n0. n/n0 ना, n किती होता? 25 ग्रॅम शिल्लक राहिला. n0 1/2 हे झालं 1/4 1/2 आणि किती झाला? 2 हाफ लाईफ झाली. एक हाफ लाईफ पिरियड किती आहे? 1600. 2 हाफ लाईफ मध्ये किती होणार? 3200. म्हणजे 3200 वर्षानंतर तो किती शिल्लक राहणार? आता सोपं आहे. मला सांगा, एका हाफ लाईफ मध्ये 100 ग्रॅमचं किती शिल्लक राहणार? 25. 50. आणि दुसऱ्या हाफ लाईफ मध्ये 50 मधला किती राहणार? 25. म्हणजे 1/4 शिल्लक राहिलाय. असा जरी विचार केला असता मग काय सांगितलं तसं, 1/4 शिल्लक राहिलाय म्हणजे किती हाफ लाईफ झाली? 2 हाफ लाईफ झाली. 20%. Two radioactive substance, capital A and B. Two radioactive substance A and B have decay constant. Have decay constant 5 lambda and lambda respectively. 5 lambda and lambda respectively. At t is equal to 0, at t is equal to 0, they have same number of nuclei. At t is equal to 0, they have same number of nuclei. Same number of nuclei. The ratio of number of nuclei of A to those of B. Ratio of number of nuclei of A to B
A to B will be 1 by E square. मग असं जे आलं ते त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0.1 1 by E square. After the time interval, after the time interval, after the time, पहिल्या परे 1/4 लॅम्बडा 1/4 लॅम्बडा परे 4 लॅम्बडा तिसरा परे 2 लॅम्बडा 2 लॅम्बडा आणि चौथा परे 1/2 लॅम्बडा. आता यातली दोन उत्तर असणारच नाहीत. कुठली हो? यातली कुठली दोन उत्तर असणार नाहीत? कोण सांगते बघूया तुम्हाला काय कळते पटकन सांगा मला. चला वेळ संपत. हा, दोन उत्तर यातले असणार नाहीत. कोणती? अरे काय विचारले? काय विचारले? टाइम इंटरव्हल विचारलाय. टाइम लक्षात घ्या. टाइम हा 1 बाय लॅम्बडा असतो. इट इज प्रोपोर्शनल टू 1 बाय लॅम्बडा. कारण T1 चा फॉर्म्युला काय तुमचा 0.693 अपॉन लॅम्बडा. डीके कॉन्स्टंट किंवा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट हा पर सेकंड मध्ये असतो. मग सेकंद टाइम मध्ये विचारलं तेव्हा 1 बाय लॅम्बडा आहे आणि 1 बाय लॅम्बडा मध्येच उत्तर यायला पाहिजे. म्हणजे ए आणि डी उत्तर आहे, बी आणि सी उत्तर असू शकत नाही. त्यात आपली गडबड असते कधी कधी. लक्षात ठेवा. मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला कळत नाही ते असं डोकं चालवलं पाहिजे. लॅम्बडा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट पर सेकंद आहे. मग टाइम विचारलंय, टाइम का पर सेकंद असणार नाही, म्हणजे तो 1 बाय लॅम्बडा. मग आता काय म्हटलंय बघा, ए रेडिएक्टिव्ह सॅम्पल आहे, त्याचा 5 लॅम्बडा डीके कॉन्स्टंट आहे आणि बी चा लॅम्बडा डीके कॉन्स्टंट आहे. दोघांचा इनिशियल काउंट सेमच आहे. तर त्यांचा रेशो नंबर ऑफ न्यूक्लिया ए टू द बी हा 1/2 असेल बरोबर आहे. तर याच्यामध्ये आता तो जो टाइम आहे कॅल्क्युलेट करायचा. आता ए साठी आपण सुरुवातीला फॉर्म्युला लिहूया. एन ए बरोबर एन झिरो दोघांचा सेमच आहे. ई रेस टू मायनस त्याचा लॅम्बडा किती आहे 5 बरोबर आहे का? त्याचा किती आहे 5 लॅम्बडा आहे. ठीक आहे. दुसऱ्याचा काय हो एन पी लॅम्बडाच आहे. आणि दोघांच्या नंबर ऑफ पॉईंटचा जो रेशो आहे तो नंबर ऑफ पॉईंटचा रेशो हा 1 बाय ई चा स्क्वेअर एवढा पाहिजे. आता हा रेशो त्यांनी दिलेला आहे. दिले 1 बाय रेशो ऑफ नंबर ऑफ न्यूक्लिया ऑफ ए टू द नंबर ऑफ न्यूक्लिया ऑफ बी 1 बाय ई स्क्वेअर. कधी असेल विचार का कळतंय का? हे ई रेस टू 4 गेलो. तर ई रेस टू काय लॅम्बडा टी मायनस किती येणार 1 बाय ई रेस टू 4 लॅम्बडा बरोबर का?
बरोबर का? समजलं का? हे -5 लॅम्बडा टी मी -4 लॅम्बडा टी येणार -5 अधिक पण ते खाली घेतले म्हणजेच काय झालं 4 लॅम्बडा टी पाहिजे बरोबर. तर अशा पद्धतीने हा तुमचा नंबर प्लेटचा एक भागिले 2 लॅम्बडा एवढ्या टाइम नंतर त्यांच्या रेडिओ सेम असाच प्रॉब्लेम आहे होमवर्क देऊ का सोडवताल का? सेम असाच आहे 2008 ला बघा कसं आहे 2 रेडिओएक्टिव्ह मटेरियल्स X1 and X2 2 radioactive materials X1 and X2 have decay constant 5 lambda and lambda respectively. Have decay constant 5 lambda and lambda respectively. तर तो 2007 ला विचारलाय आणि हा 2008 ला विचारलाय. 5 lambda and lambda respectively. वरच्या सारखंच थोडा बदल केलाय. If initially they have same number of nuclei, if initially they have same number of nuclei, then ratio of number of nuclei of X1 to the X2, ratio of number of nuclei, जो आता आपण काढला, ratio of number of nuclei of X1 to X2 will be 1/E. इथं फक्त 1/E आहे लक्षात घ्या. 1/E. After a time, काय होतं फक्त तू नाही काही उत्तर काही तर टाइम डॅश डॅश काही उत्तर आणि इथं फक्त टू नाही तुझ्या ठिकाणी 1च मग काय 1/4 लॅम्बडा ठीक नाही. ओके थांबवायची आपण बाय गुड डे थँक्स. काल बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर सोडवले पण जास्त रिस्पॉन्स मिळाला नाही. सगळ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवावी असा माझा उद्देश आहे. थोडस रोटेशनल जरा अवघड वाटते का काय? हरकत नाही. आपण अजून 2 दिवसानं सर्क्युलर मोशनची टेस्ट ठेवूया. ओके सर्क्युलर मोशनचा अभ्यास झालेला आहे मला वाटतं त्याच्यावर आपली टेस्ट पण झालेली आहे. रिव्हिजन म्हणून घेऊया 2 दिवसानं सर्क्युलर मोशन. ओके